घेत आहेत. जाऊया पहिला बॉल, अंतिम फेरीचा सामना, पॉवर प्लेचा षटक. पहिला बॉल कोलून मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती रुपेश पालशेतकरने आपली जादू दाखवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दांडी 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 गुल होताना पाहिलं मिळते. विकेट क्रमांक 1 आउट. त्यानंतर फलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतो ज्या वरळीकराने संपूर्ण हंगामा गाजवला. या स्पर्धेमध्ये ज्यांनी सेमीफायनल मध्ये धमाकेदार कामगिरी केली तो मैदानात दाखल होताना पाहिला मिळतो. हैदरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हैदर फलंदाजीसाठी दाखल होतोय. ज्या खेळाडूने 5 बॉल 16 ची मॅच काढली, ज्या खेळाडूने षटकार ठोकला तो हैदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतर या मैदानात बॅटिंगसाठी दाखल. परंतु समोर गोलंदाज फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय. रुपेश पालशेतकर अर्थातच पान पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती कॅप्टनला 0 धावसंख्येवरती पाठवलाय. त्यानंतर बॉलला टॅप केलाय. त्यानंतर फेकी चुकीची ठरली आहे. इथे संधी मिळाली आहे हसन यांना. हसन यांना संधी मिळाली आहे. आता संधीचं सोनं हसन कसे करतील पाहूया. फेकी चुकली आहे. फेकी करणारे कोण होते खेळाडू? साहिल पालवणकर. आपल्या तर अंगामध्ये बॉडीमध्ये स्प्रिंग लावलेत. रोहित माझ्या मते रोहित होता ना. यस रोहित होता. परंतु मागच्या मॅच मध्ये रोहित आपण जी कामगिरी केली त्यामुळे आपल्याला एक माफी दिली आहे टीमने. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. 2 बॉल सलग डॉट बॉल येताना पाहायला मिळतील. रुपेश विरुद्ध हैदर. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न. याही बॉलवरती दांडी 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 गोल. हैदर देखील गोल्डन डकचे शिकार होताना नाराज होऊन बॅक टू पॅव्हिलियन जाताना पाहायला मिळतील. वा रुपेश वा, काय कामगिरी केली आहे रुपेशने या गोलंदाजी मधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 आघाडीचे महत्वाचे बॅटर बॅक टू पॅव्हिलियन पाठवले 0 धावसंख्येवरती. युबीसी नेटवर्क कव्हर करा. जमलंच तर या रुपेशची एक रील्स देखील बनवा. बनणार. येस बनणार म्हणून आवाज देखील आलाय. फिल्डिंग क्षेत्रामधून माझ्या मते जो आवाज दिलाय वरुण घोलप यांनी. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. शाहिद. 3 बॉल 2 विकेट 0 धावसंख्या. रुपेश पालशेतकर अर्थातच पान. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या ठिकाणी ड्राईव्ह केलं. वेगाने बॉल जातोय. प्रथमेश पालवणकर वेगाने पळतील, फेकी करतील. त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जातील. म्हणजेच काय 4 बॉल मध्ये 3 धावा 2 विकेट. अंतिम फेरीमध्ये मैदानाच्या बाहेर किंग सरस बॉयज या संघाचे पाहायला मिळतील. उपस्थित मान्यवर देखील आनंद घेतात या प्लॅस्टिक बॉलचा. कारण की एका गल्लीत खेळणारा खेळ आज मोठ्या मोठ्या मैदानामध्ये सुप्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय. आणि त्याची जबाबदारी घेतली आपल्या वरळीतील मोठं मंडळ ते म्हणजे सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गेले 3 दिवस ही स्पर्धा अति थाटा माटात आपण ही स्पर्धा पाहिली आहे जांभोरी मैदानामध्ये. आणि पाहता पाहता कधी 3रा दिवस कधी अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची रात्र आली आहे हे देखील आम्हाला कळलं नाही आहे. कौतुक करावे लागेल आयोजन समिती आपलं. या स्पर्धेनिमित्त विशेष आम्ही नक्कीच आभार मानू. येणाऱ्या काही कालावधीमध्ये काही वेळामध्ये शेवटचा बॉल धावसंख्या 3 2 विकेट क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 10 खेळाडूंवरती संघ बॉय स्पोर्ट्स क्लब मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरती जर पाहिलं लॉंग ऑफ वरती जर पाहिलं प्रथमेश एकटे खेळाडू पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. पुन्हा चांगला बॉल टाकला जातो. ड्राईव्ह केला जातो. ऑन साइडला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बॉल पकडला जाईल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती 4 2 विकेट टीम किंग सरस बॉयज वरळी या संघाची पाहायला मिळते. विशेष आभार आम्ही यासाठी व्यक्त करू सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबचे की ही स्पर्धा संपूर्ण सलग 3 दिवस कव्हर करण्यासाठी विक्रोळी पार्क साइड बॉक्स अंडरमचा 1 नंबरचा आवाज सन्माननीय विशालजी जाबीर सर यांना आपण आमंत्रित केलं. आभार यासाठी मानू की या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस मला आपण आमंत्रित केलं ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. समालोचन
च्या माध्यमातून त्याबद्दल मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर आपला देखील विशेष आभार व्यक्त करतो की एक दर्जेदार स्पर्धा जांभोरी मैदानामध्ये कव्हर करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल संपूर्ण आयोजन समितीचा मी देखील विशेष आभार व्यक्त करतो. दर्जेदार स्पर्धा, अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. व्यासपीठ जर पाहिलं मान्यवर आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व महिलांनी देखील भरून उठलंय. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो नयन शिवमारे. चला स्पीडअप करा, मॅच का थांबवली आहे. चला चला प्रथमेश, वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करा. 15 मिनिटं आहेत. आपल्याला असं वाटेल अंतिम फेरी वेळ घेऊ, असं होणार नाहीये. टायमर ऑन आहे. फुलटॉस बॉल समोरच्या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. नयन शिवमारे यांच्या पायाला तो बॉल आदळला. थोडासा पाय जर पाहिलं डिस्ट्रॉय करण्याचा मनसुबा होता, परंतु त्या ठिकाणी हा प्लॅस्टिक बॉल आहे, लेदर बॉल नाही आहे. परंतु बॉल लागला जरूर असणार निखिल, त्यात काही शंका नाही आहे. परंतु अंतिम फेरीचा सामना आहे. इथं झालं गेलं ते सोडावं लागेल. जे घडतंय त्याच्यासाठी लढावं लागेल, कारण की हे प्लॅस्टिक बॉलची अंतिम फेरीचा सामना आहे. प्रत्येक आमचे लहान मुलं देखील व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये शूट करतात प्रत्येक क्षण. या ठिकाणी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 2 साठी नयन शिवमारे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मनगटाच्या सहाय्याने ड्राईव्ह केला बॉलला. त्या ठिकाणी पाहिलं तर रुपेश पालशेतकर यांनी फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश यांचा, परंतु त्या ठिकाणी तो बॉल अडवला गेला नाहीये. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पहिली धावफलकावरती 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल अजूनही शिल्लक. ओव्हर क्रमांक 2 मधील अंतिम मेगा फायनलचा सामना आमच्या वरळीकरांना या जांभोरी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वरळीकरांना देखील विनंती, वरळीकरांचं प्रेम अप्रतिम असंच या जांभोरी मैदानावरती राहून देत, कारण की येणाऱ्या 27, 28, 29 रोजी ह्याच मैदानामध्ये प्लॅस्टिक बॉलचा विश्वकप आपल्याला पाहायला भेटेल. तो म्हणजे 360 मिसफिट सुपर लीग ही स्पर्धा पाहायला भेटेल. त्या स्पर्धेला देखील असाच प्रेम दाखवा आणि या मैदानामध्ये दाखल व्हा. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला अप्रतिम हाताळला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, शाहिद यांना तो बॉल कळाला नाहीये. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. काय स्पर्धा, काय अंतिम फेरीचा सामना. त्याचबरोबर आयोजन समितीने असं आम्हाला सांगितलंय, मिसफिटचे सर्व सन्माननीय कुशलजी शाह आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय कुशलजी शाह आपल्यास विनंती करण्यात येते, आयोजन समितीच्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. बॉलवरती पाहिलं प्रथमेश पालवणकर आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो हॅलो. युवा सेनेचे कार्यकारी सदस्य अश्विनी पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं तसेच योगिनी सावंत चव्हाण युवा सेना चिटणीस, तसेच स्नेहल देशमुख युवती शाखा अधिकारी यांचं इथे आगमन झालेलं आहे, तरी त्यांच्या मंडळाच्या वतीने सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक यांच्या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. धन्यवाद. जाऊया ओव्हर क्रमांक 3 साठी ज्या गोलंदाजाने ही स्पर्धा गाजवली तो मैदानात दाखल होताना पाहायला मिळतो वरुण घोलप, ज्यांनी पहिली हॅट्रिक संपूर्ण स्पर्धेमधली घेतली. तो वरुण घोलप दाखल होताना पाहायला मिळतोय, ज्याने रोख रुपये 2728 रुपयाचा पारितोषिक जिंकला. तो वरुण घोलप गोलंदाजीसाठी दाखल होतोय. नन्ना मुन्ना जादूगार या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सरळ केलेली डिलिव्हरी. अर्थातच प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये या संपूर्ण 32 संघांमधून ज्यांनी पहिली हॅट्रिक घेतली, वरुण घोलप गोलंदाजीसाठी दाखल. पुन्हा एकदा ड्राईव्ह समोरच्या ठिकाणी, त्या ठिकाणी रोहित पाहिला मिळतात. चुकी होणार नाहीये. शाहिद यांची खेळी समाप्त होते. बॉल क्रमांक 2 वरती विकेट पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहिली जाऊन पोहोचले ती डबल डिजिट 11 पाहायला मिळते. विनंती असेल सन्माननीय कुशलजी शाह, मिसफिटचे सर्वा
आपल्यास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आयोजन समितीने असं आम्हाला निमंत्रण देण्यासाठी सांगितलंय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. वरुण घोलप यांनी 1 विकेट जरूर पटकावली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला धमाल पाहायला भेटली. म्हणजेच काय वरुणने पहिली हॅट्रिक आपल्या खात्यात ऍड केली. 11 झालेत. 2 बॉल झालेत. 3 बॉल अजूनही तिसऱ्या षटकातील आहेत. फलंदाजीसाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. हर्ष दाखल पाहायला मिळेल. गेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. खेळाडू नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल दाखल होताना पाहायला भेटेल. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अंतिम फेरीचा सामना, अंतिम फेरीचा थरार. अंतिम फेरीचा सामना शिवगर्जना चषक 2026. कोण जिंकणार रोख रुपये 1 लाखाचं पारितोषिक, कोण जिंकणार रोख रुपये 50,000चं पारितोषिक पाहायचं आहे. काही वेळेचा हॅलो 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 पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. विकेट आली आहे या ठिकाणी. हसन सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर दाखल होताना पाहायला मिळतोय. होऊ शकते, परंतु हे क्रिकेट आहे. प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर कोणाच्या बाजूनी कधी निकाल लागेल ते सांगू शकत नाही. 14 झाले. 14 शेवटचा बॉल असेल. 1 टू गो आहे. ओव्हर क्रमांक 3 हाताळताना पाहायला मिळत आहेत नन्ना मुन्ना जादूगार वरुण घोलप. 1 टू गो. ओव्हर क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये राकेश गोल्हार दाखल होताना पाहायला मिळतील. एक चांगले प्रोफेशनल फोटोग्राफर देखील आहेत, परंतु हे क्रिकेट आहे. इथं भल्या भल्यांना यावे लागतं. तुमचं प्रोफेशन सोडून क्रिकेट खेळावे लागतं. त्या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलाय. मिडॉन मध्ये खेळाडू नाही. त्या ठिकाणी फेकी अप्रतिम प्रथमेशांची पाहायला मिळते. जोरदार फेकी केली जाते. धन्यवाद डीजे, आपण थोडासा आवाज वाढवला त्याबद्दल आपला विशेष आभार. आणि या रात्रीच्या सत्रामध्ये पाहिलं तर सनग्लास लावून सामने पाहता त्यांचं नाव कळेल काय. आमच्या बाजूला स्कोररचं काम देखील वैभव पाहायला मिळत आहेत. वैभव आपलं कौतुक करावे लागेल. काय ग्लास लावली आहे, अप्रतिम दर्जेदार. काढून ठेवला त्यांनी लगेच. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. शेवटचा षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय डिलाई रोडचा फायटर जेट, अर्थातच प्रथमेश पालवणकर पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक. परंतु आता जर पाहिलं तर टीम किंग सरस बॉईज वरळी थोडीशी बॅकफुट वरती दिसते. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18 या 16 झाल्या, माफ करा 16 धावसंख्या झाली आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा काढल्या जातील. पहिला बॉल डाबुंडा लेग साइड वाईट बॉल घोषित केला जातोय. स्टेट अंपरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर आपल्याला आकाश आखाडे पाहायला मिळतील. लेग पंचाच्या भूमिकेमध्ये किरण. चांगला बॉल ड्राईव्ह केला जातोय. बॉल जर पाहिला या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पहिली जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अंतिम सामना, अंतिम फेरी, अंतिम दिवस, अंतिम रजनी. कोण जिंकणार 1 लाख रुपयाचं पारितोषिक, कोण जिंकणार 50,000 रुपयाचं पारितोषिक, कोण होणार मालिकावीर, कोणाला तिकीट मिळणार वानखेडे स्टेडियमची, कोणती स्पर्धा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता. या ठिकाणी अप्रतिम कॅच, म्हणजेच की काय गोलंदाजी करतात प्रथमेश पालवणकर, झेल पकडतायत साहिल पालवणकर. त्यांचे मोठे बंधू पाहायला मिळतील. छोटे बंधू आहेत, चुलत बंधू देखील आहेत. राकेश पालवणकर 2 तिकीट आहेत ना, हेच नक्कीच आदित्य साहेबांनी देखील डिक्लेअर केले. परंतु तिकीट माहिती कोणाकडनं येणार आहे, भाऊंकडनंच येणार आहे. कारण की लोड सगळा भाऊंवरतीच आहे, भाऊंनाच द्यायची तिकीट ती. बघूया कोणाला मालिकावीरची तिकीट मिळणार आहे. 29 तारखेला कोण वानखेडे स्टेडियम मध्ये तो सामना एसी रूम मध्ये बसून बघणार आहे. कारण की भाऊंची तिकीट म्हटलं तर आपल्याला लोकल तिकीट नाही मिळणार आहे, ती चांगल्या पॅव्हेलियनची तिकीट आपल्याला पाहायला भेटेल. आदर्श फलंदाजीसाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. 2 बॉल 19 या साईडला बॉल उडवलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला भेटेल. फेकी अप्रतिम दर्जेदार पाहायला मिळते. वारे वा, चांगली फेकी पाहायला मिळते. त्या ठिकाणी विकेट देखील येताना पाहायला मिळते. फेकी कुणी केली आहे पुन्हा,
साहिल साहिल यांची अप्रतिम दर्जेदार फेकी पाहायला मिळते. विकेट येताना पाहायला मिळतो. विकेट क्रमांक पहिला 5 मैदानाच्या बाहेर. प्रथमेश चुडजी यांनी सुद्धा वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे सतशः आभार व हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये अमित दाखल होताना पाहायला मिळतोय. स्पर्धा पाहिली तर अप्रतिम पाहायला मिळते. 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिम पहिल्या इनिंग मधील या ठिकाणी फसवलंय अमित. बॉल कळला नाहीये. ऑफ टर्न टाकला, स्विंग केला तर बॉल डायरेक्ट आला यस्टन वरती आदळला. म्हणजेच ही काय फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल. प्रथमेश यांनी देखील काय कामगिरी केली आहे. म्हणजेच काय अमोल नागोटकर बघितलं तर या गोलंदाजाने या खेळाडूने झटपट पटापट कार्यक्रम पूर्ण केलाय. अप्रतिम. यस रुपेचं कौतुक करावे लागेल, नाहीतर तो पुन्हा विभागात गेल्यानंतर बोलेल माझं नाव नाही घेतलं. चांगली गोलंदाजी. 2 महत्वाच्या विकेट त्यांनी घेतल्यात रुपेश पालशेतकरने. पान या नावाने संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये ज्याची ओळख आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगले चांगले सामने त्या खेळाडूने एक हाती जिंकून दिले तो रुपेश पाहायला मिळतोय. या ठिकाणी शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहिली जाऊन पोहोचली ती 20 धावा पाहायला मिळते. शेवटचा बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय विवेक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. या ठिकाणी झटपट पटापट सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. आज जर पाहिली लालबागची साई लीला पदयात्रा आणि या ठिकाणी बॉलला पाठवलंय सरळ हवाई यात्रा सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येताना पाहायला मिळतोय. नक्कीच मुंबईमध्ये 26 धावा झाल्या. 27 धावांचा टार्गेट आहे येणाऱ्या 20 बॉल मध्ये. सध्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते शिर्डीची पदयात्रा आणि या ठिकाणी लगावलाय. या ठिकाणी पाहायला मिळते हवाई यात्रा. त्याचबरोबर नेक्स्ट बॅटिंगसाठी प्रथमेश आणि त्याचबरोबर नयन. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अभिषेक आंबरे यांच्याकडनं आपल्या वरळी विभागातील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. ते या मैदानामध्ये बसून अंतिम फेरीचा थरार पाहतायत. कारण की या वरळीकरण ही स्पर्धा आवडली आहे. हे प्लॅस्टिक बॉल आवडलंय. हे मैदान आवडलंय. हे मैदान जे सजवलंय गोलाकार मैदान हे आवडलंय. हे व्यासपीठ आवडलंय. ही संपूर्ण LED फ्लड लाईटनी जी रोषणाई दिली आहे ना ती देखील आवडली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा पारितोषिकामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. जसं की मी अभिषेक आंबरे यांचा उल्लेख केला तर त्यांना देखील राहवलं नाहीये. त्यांनी लगेच 100चे फट्ट करून 200 करून टाकले. धन्यवाद अभिषेक. वरी 18 गोविंद पथक यांनी वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत व मनपूर्वक आभार. धन्यवाद. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला वायफाय पुरवलं फ्री मध्ये ते सन्माननीय चांद भाई यांचा विशेष सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चांद भाईंसाठी. राहुल दाभोळे त्यांचा सत्कार करतील. राहुल दाभोळे त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद. वायफाय खूप महत्वाचं आहे कारण की स्पर्धेची संपूर्ण क्लॅरिटी आपण पाहतोय ती चांदबाई यांच्याकडनं पाहायला भेटते. कारण की जेवढी चांगली क्लॅरिटी तेवढी चांगली स्पर्धा तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईल वरती लॅपटॉप वरती LED TV वरती ही स्पर्धा पाहू शकता. हे जे संपूर्ण योगदान आम्ही चांदबाई यांना देतोय. साहित्य रत्नातन अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक भेट दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार व हार्दिक स्वागत. त्यांचा सत्कार करतील आनंद तंगोल. हे त्यांचा सत्कार करतील. कारण की विशेष सन्मान चालला आकाशाकडे.
अंतिम फेरीचा सामना आहे. दोन्ही बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला नयन गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला भेटेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी हर्ष पाहायला भेटतील. शेवटच्या बॉलवरती लगावलेला षटकार. हे 6 धावा कारण ठरू शकतात काय? साई सेवा मंडळ प्रेमनगर यांनी सुद्धा भीमनगर यांनी सुद्धा वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. अंतिम फेरीचा दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. एका बाजूला डिले रोडचा संघ, एका बाजूला वरळीचा संघ. मेगा फायनल अंतिम सामना शिवगर्जना चषक 2026. एक धमाकेदार स्पर्धा. दक्षिण मध्य मुंबईमधील 32 संघ सहभाग झाले होते. त्या 32 संघांवरती मात करून हे दोन्ही संघ अंतिम फेरीत येऊन दाखल झालेत. 27 धावांचा पाठलाग करायचा 20 बॉल मध्ये. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. युवासेना कार्यकारी सदस्य अश्विनीताई पवार यांचा सत्कार करतील आमचे अश्विनी वहिनी साळवे. हे त्यांचा सत्कार करतील. वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला उपस्थित राहिलात यांचं तुमचं हार्दिक स्वागत व तसेच आभार. युवासेना कार्यकारी सदस्य अश्विनीताई पवार यांनी वेळात वेळ काढून शिवगिरीजना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत व तसेच मनपूर्वक आभार. युवासेना कार्यकारी सदस्य अश्विनीताई पवार यांचा सत्कार करतील अश्विनी साळवे तसेच रोहिणी गांगण हे त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद ताई, तुम्ही वेळात वेळ काढून स्पर्धेला उपस्थित राहिलात. धन्यवाद. तसेच युवासेने चिटणीस योगिनी सावंत चव्हाण यांचा सत्कार करतील पूनम कांबळे. युवासेना चिटणीस योगिनी सावंत चव्हाण यांचा सत्कार करतील रोहिणी गांगण. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल. तसेच युवती शाखा अधिकारी स्नेहल देशमुख यांचा सत्कार करतील प्रिया माने. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत व धन्यवाद. चेक सर्व झालेत. सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान झाला असेल तर मी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. जाऊया अंतिम फेरीकडे, दुसऱ्या डावाकडे. महत्वाची मॅच पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. बिनबाद बॉईज स्पोर्ट्स क्लब. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय कुशलजी शाह, मिसपीठचे सर्वे सर्बा.
यांची उपस्थिती पाहायला मिळते, कारण की दिनांक 27, 28 आणि 29 रोजी ह्याच मैदानामध्ये प्लास्टिक बॉलचा विश्व कप आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय कुशलजी शहा देखील उपस्थित आहेत, कारण की मालिकावीर या खेळाडूला पुरस्कार केला जाणार आहे. ते मिसपीड यांच्याकडनं टी शर्ट, ट्रॅक बॉटम, बॅग आणि संपूर्ण किट दिला जाणार आहे. एक महत्वाची स्पर्धा पाहायला मिळणार आहे दिनांक 27, 28, 29 रोजी. आडवा बॅटने बॉलला ऑन साइडला पाठवलंय, त्या ठिकाणी पाहिलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तसेच प्रथमेश चोडजी यांचा सत्कार करतील आमचे सचिन साळवे, हे त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद. वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक पर्व दुसरे स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपले हार्दिक स्वागत व शतशः आभार. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमनगर यांनी वेळात वेळ काढून सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब शिवगर्जना चषक स्पर्धेला भेट दिली, तरी त्यांचे हार्दिक स्वागत. हे मंडळ वळीतलं नावाजलेलं मंडळ आहे. त्यांनी दरवर्षी हे वरीतलं नामांकित मंडळ आहे, ते पुण्यात जाऊन मानाची दहीहंडी दरवर्षी ते फोडतात. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन व जाऊया अंतिम फेरीच्या धावसंख्या पाहिली 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. शिवगर्जना चषक 2026 अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळतो. दुसऱ्या डावाला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी सूरज पाहायला मिळतो. त्या ठिकाणी पाहिलं तर फेकी जोरात केली आहे, चुकली आहे फेकी. हसन यांच्याकडनं ती फेकी करण्यात आली होती. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 13 पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर क्रमांक 2 मधील अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 27 धावांसाठी 13 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. या मॅच कशा प्रकारे रंगली जाईल या मैदानामध्ये अंतिम फेरीचा थरार पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाराला प्रथमेश 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिषेक आमरे यांसकडनं 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक अभिषेक आमरे यांसकडून. 3 षटकार तर आता लगावले जाणार नाहीयेत अभिषेकजी आमरे, परंतु एका तरी षटकाराची आपण वाट पाहूया. गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतील. स्विंगचा जादूगर या वरळी नगरीतील. पुन्हा एकदा पाहिला तर समोरच्या ठिकाणी प्रथमेश आपण फसले होते. डबल माइंड झाला होता, ढकलण्याचा प्रयत्न होता. सूरज थोडे वेगाने बॉलवरती आले, त्यांच्या हातामध्ये तो बॉल विसावला नाही, नाहीतर आपली खेळी ते या ठिकाणी समाप्त झाली असती. संधी मिळाली आहे प्रथमेश सारख्या खेळाडूला, संधी मिळाली आहे. 2026 चा विजेता कोण होणार, कोण जिंकणार ती विशेष डिझाईन केलेली ट्रॉफी. अंतिम फेरी कोण जिंकणार, 1 लाख रुपयाचं पारितोषिक. वरळी की डिलाई रोड. वाट पाहावी लागेल. UBC YouTube वरती जोडलेले सर्व प्रेक्षक त्यांचा देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने, कारण की नयन देखील अप्रतिम दर्जेदार क्रिकेट खेळत आहेत. संयम त्यांनी आतापर्यंत आपल्या डोक्यावरती ठेवलाय, कुठेही गडबड केली जात नाहीये. त्यांना देखील माहिती आहे मोठी धावसंख्या चेस नाही करायची आहे. 1-2 ने देखील चुकी, 1 देखील गोलंदाज करणार. शेवटचा बॉल अजून, शेवटचा बॉल आहे, 1 बॉल आहे अजून. गोलंदाज या गोलंदाजीसाठी शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. सूरज बंटू गोय. सिद्धिविनायक शिवगर्जना धावसंख्या झाल्या धावफलकावरती 15 मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या बाहेर सर्व आयोजन समिती, सर्व लहान मुलं बाहेर काढा, स्पीडअप करा. प्रॅक्टिस करणारे म्हटलंय, लहान मुलांना सर्वांना बाहेर काढा.
चला चालू करूया आपण. येणाऱ्या 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. अंतिम फेरीचा दिवस, अंतिम फेरीचा सामना, अंतिम रजनी, अंतिम दिवस. दक्षिण मध्य मुंबईमधील तब्बल 32 संघ सहभाग झाले होते ही स्पर्धा खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी पाहिलं तर प्रथमेश फलंदाजीसाठी दाखल. गोलंदाजीसाठी शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिले आपल्याला सूरज पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अप्रतिम शॉट पाहायला मिळतो. त्या ठिकाणी एक धावा कंप्लीट केली जाईल म्हणजे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा संख्या झाली आहे. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. मेगा फायनल अंतिम फेरीचा सामना. बॉईज स्पोर्ट्स क्लब डिलाई रोड एका बाजूला, सिंगीज किंग वरळी या 2 संघांमध्ये अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज अंतिम फेरीचा सामना. अंतिम फेरीचा तिसरा षटक हाताळला जातोय. गोलंदाज हैदर यांच्याकडनं पहिला बॉल कट केला जातोय. बॉल जर पाहिला थर्ड मॅन रिझन मध्ये जाताना पाहिला मिळतोय. गोशाकी क्षेत्रामध्ये जाताना पाहिला मिळतो. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होताना पाहिला मिळतोय. गेला मागचा हिरो हैदर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतोय. या गोलंदाजीची कामगिरी पाहिली, फलंदाजी पाहिली आतापर्यंत 2026 आणि 25 मध्ये ज्यांनी कामगिरी केली आहे तो गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतोय. हैदर पाहायला मिळतोय. अण्णाभाऊ साठे यांचा सत्कार करतील आमचे राहुल दाभोळे हे त्यांचा सत्कार करतील. अण्णाभाऊ साठे वरीतलं नामांकित असं गोविंदा पथक हे दरवर्षी पुण्याला जाऊन दरवर्षी मानाची दहीहंडी ही त्यांना मान मिळतो. खूप खूप आभार व हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून त्यांनी शिवगर्जना चषक स्पर्धेत आवर्जून असा सहभाग दाखवला, उपस्थिती दाखवली. धन्यवाद. सहा धावांची आवश्यकता असेल. अंतिम फेरीच्या अगोदरचा बॉल जर पाहिला अप्रतिम चौकार पाहायला भेटला. वेगाने गेलेला बॉल पॉइंट क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच वेगाने बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. मनगटत आहे जोर आणि या ठिकाणी पाहिला मिळतोय प्रथमेश यांच्या बॅट मधून धमाकेदार शिवगर्जना 4 चौकार 4 धावांसाठी सीमारेषा पलीकडे. नाहीये, थांबलाय बॉल. धन्यवाद, चालेल, काही हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 23 धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजेच की काय जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. येणाऱ्या 7 बॉलमध्ये प्रथमेश चांगली फलंदाजी करतायत. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये त्याच ठिकाणी 2दा बॉलला उडवलंय. पुन्हा एकदा सरसावलेत. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट शॉट पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळते आणि या मिसफिल्डचं रूपांतर 2 धावांवरती पाहायला मिळते. म्हणजेच की काय औपचारिकता उरली आहे. 2 धावा फक्त असतील विजयासाठी. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 2026 चांगला शॉट पाहायला मिळतोय. 2026 मधील अप्रतिम झेल. वाट पाहावी लागेल. प्रथमेश चांगला फटका होता. चांगला फटका होता. म्हणजेच 6 बॉल जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मैदानात पाहूया कोण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी सुशील, कर्णधार गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. ओव्हर झाली आहे. 5 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. एका बाजूला नयन, एका बाजूला नवीन बॅटर मैदानात. 5 बॉल ओव्हर झाली आहे. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये रुपेश पालशेतकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीसाठी सुशील दाखल होताना पाहायला मिळतो. कॅप्टन चला स्पीडअप करा प्लीज. आकाश क्षेत्ररक्षण लावायला सांगा. सुशील चला पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. हैदर 5 बॉल जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 2026 विशेष पारितोषिक रोख रुपये 1 लाख रुपयाचं पारितोषिक. कोण जिंकणार? बॉलरचं नाव सांगा. काय बॉलरचं नाव काय? सूरज शेनॉय. शेनॉय नाव सांगा. लल्ला काय प्रोफेशनल टुर्नामेंट खेळतोय आपण. खरं नाव सांगा. शेनॉय. येस शेनॉय. सुशील थँक्यू. गोलंदाजीसाठी पाहिलं तर आमचे मित्र शेनॉय दाखल होताना पाहायला मिळतील. जास्त त्यांचे राऊंड असतात ते म्हणजे मुंबई दुबई, परंतु यावेळेस थांबलेत मुंबईत या जांभोरी मैदानामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येणाऱ्या 5 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. रुपेश पालशेतकर स्ट्राईक वरती. नयन शिवमारे. अंतिम फेरीचा सामना, अंतिम दिवस, अंतिम रजनी. आणि कोण जिंकणार शिवगर्जना चषक 2026चा पारितोषिक रोख रुपये 1 लाख. आकर्षक चषक. या ठिकाणी पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जाईल. म्हणजेच काय सामना बरोबरी सुटलाय. बॉय स्पोर्ट्स क्लब तयार आहेत पळण्यासाठी, धावण्यासाठी, कारण की अंतिम विजयाकडे वाटचाल करताना संघ पाहायला मिळतोय. 2026 अंतिम विजयी संघ ठरला जातोय की वाट पाहावी लागते? या ठिकाणी वाट पाहावी लागते. आम्ही कुठंतरी अनाउन्समेंट करण्याचं काम पाहतोय, परंतु दोन्ही बॅटरने जी कामगिरी करायची तिथे नाराज करतायत. वाट पाहावी लागेल. सागर रुपेश पालशेतकर 1 धावांची आवश्यकता. 26 धावा झाल्यात. सिद्धिविनायक शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत दक्षिण मध्य मुंबई मधील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ थांबायला लागतंय. कॅच पकडली आहे. काय चाललंय आमच्या पंचांना या रात्रीच्या सत्रामध्ये झोप उडवली आहे. लेगंपर प्रकाश झोप उडाली आहे. घरी जाऊन तो लोगो पहा सन बॉलचा आला असेल. त्याचबरोबर व्हाईट बॉल देखील होता. सँडी तो व्हाईट बॉल होता. गरज नव्हती. यस अति काही संकटात नाही. आणि या ठिकाणी अमोल नागोटकर यांनी विचार देखील केला नसेल की 1 धाव करण्यासाठी आमच्या 2 विकेट जातील. हा पण बॉल वाईट होता. याच्या अगोदरचा बॉल देखील वाईट होता, परंतु इथं चुकी पाहायला मिळते. चुकी. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. थोडे प्रेक्षक थोडे मागे व्हा. मॅच थोडीशी आता टाईट झाली आहे. आयोजन कमिटी सर्व मागे व्हा. तिथून स्टेजच्या मागे व्हा. सर्व मागे व्हा. 1 बॉल 1 रन अजून हवा आहे. सर्व मागे व्हा. सर्व मागे. लहान मुलं. अजूनही 3 बॉल 1 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अंतिम फेरीचा ट्विस्ट वाढत चाललाय. ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी अमोल नागोटकर यांच्या बॅट मधून गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे. शिवगर्जना चषक 2026 अंतिम विजयी संघ बॉई स्पोर्ट्स क्लब डिलाई रोड. रोख रुपये 1 लाख रुपयाचं पारितोषिक या संघाने पटकावलंय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. रोख रुपये 50,000